आज सकाळी आम्ही त्यांना त्यांची तब्येत तपासण्यासाठी त्यांना विनंती केली, तर त्यांनी होकार दिला तपासणीसाठी. त्यावेळेस तपासणी केल्या पहिले आम्ही त्यांना विचारलं की लघवी करायला काही त्रास आहे का, कारण इतक्या दिवसापासून त्यांचं उपोषण असल्यामुळे थोडं लघवीमध्ये जळजळ होऊ शकते किंवा लघवीमध्ये काही होऊ शकतं. तर ते आम्ही कीटोन बॉडीला मी चेक केले, त्याच्यामध्ये कीटोन बॉडी जे असते लघवीमध्ये ते जरा त्यांचे चांगले झाले. त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं, कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारले, म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. पल्स काल त्यांचा 60-60चा होता, पण आज त्यांचा पल्स त्यांचा 80वर गेलेला आहे, म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे. आणि बाकी BP त्यांचा 100/170 mm झालेला आहे. त्यामुळे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे कालच्यापेक्षा. CBCचे रिपोर्ट आले नाही, CBCचं काल त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं, आता ते रिपोर्ट याची बाकी इन्फेक्शनचा युरिनचा काही त्रास नाही. इन्फेक्शनचं असं बाकी त्यांना बाकी दुसरा काही त्रास नाही, फक्त काल पोट दुखत थोडासा त्रास होत होता त्यांना. आता तो त्रास नाही त्यांना. काल आम्ही IV फ्रुट्स लावले त्यांना. जवळपास त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळं 2 लिटरपर्यंत आम्ही फ्लुइड त्यांना जाऊ दिले, म्हणून त्यांना थोडं बळं वाटतं त्याच्यामध्ये. इंजेक्शन नाही, इंजेक्शन नाही. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.